नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आए रुख करते हैं महाराष्ट्र बुलेटिन की और बात होगी चंद्रपुर की, जहां चिमूर क्षेत्र में प्रधानमंत्री आवास योजना के तहत मजदूर मकान के निर्माण की अनुमति नहीं मिलने का मामला सामने आया है। साथ ही बात होगी पुणे की, जहां आषाढ़ी वारी के दौरान तेज रफ्तार ट्रक की चपेट में आने से 3 महिला वारकरियों की मौत हो गई, जबकि कई श्रद्धालु घायल हो गए। तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे। चंद्रपुर जिले के चिमूर क्षेत्र में प्रधानमंत्री आवास योजना के तहत मंजूर मकान के निर्माण की अनुमति नहीं मिलने का मामला सामने आया है। नेरी गांव की एक महिला ने ग्राम पंचायत कर्मचारी पर लापरवाही का आरोप लगाते हुए जांच और कार्रवाई की मांग की है। नेरी निवासी पुष्पा ज्ञानेश्वर पीसे ने चिमूर पंचायत समिति के गट विकास अधिकारी को लिखित शिकायत देकर बताया कि प्रधानमंत्री आवास योजना के तहत उनका घर स्वीकृत हुआ और पहली किश्त 15,000 रुपए भी उनके खाते में आ गई। उनका आरोप है कि ग्राम पंचायत कर्मचारी ने पहले निर्माण की अनुमति होने की बात कही, लेकिन बाद में ग्राम पंचायत ने निर्माण की अनुमति देने से इनकार कर दिया। पीड़िता ने मामले की निष्पक्ष जांच कर संबंधित कर्मचारी के खिलाफ कार्रवाई की मांग की है। माझे नाव पुष्पा ज्ञानेश्वर पिसे। माझ्या नवऱ्याच्या घरकुल आले होते। मला जसा तिकडे आम्ही राहत नाही, माझे सासू सासरे आणि 2 कुटुंब राहते तिथं। त्यांना म्हणले काही तिकडे घर बांधा, पण मी म्हणलं का मला घर बांधायचं नाही, कारण की मी तिकडे राहत नाही, 2 कुटुंब राहते तिकडे, मला इकडेच घर पाहिजे बा। त्यानं का म्हणले का हो तुला इकडेच घर। किशोर कांबळी हे घरी आले होते माझ्या, आणि त्यानं म्हणले का मला घर बांधा। मी म्हणलं मला घर बांधायचं नाही आहे, कारण की तिथं 2 कुटुंब राहत आहेत। तर त्यानं म्हणले का नाही तुला याच जागेवर घर बघ आम्ही आणून देतो। आणि त्यानं नाही का मला जसे फोन लावले त्यानं व्हिडिओ ऑफिसमध्ये, आणि त्यानं बोलणं सुद्धा केलंय माझ्यासोबत। कोणाचं केलं ते माहित नाही मला, मी फक्त त्यांच्याशी फोनवर बोलतं। तर त्यानं म्हणले का हो बा तुम्हाला इकडे घरकुल मिळून जाईल। तर मी नाही का यांच्या 2 डॉक्युमेंट दिले, एक आधार कार्ड आणि पासबुकची झेरॉक्स, असे मला 2 वस्तू त्यानं मागितली। मी ना त्या म्हणजे आता इकडेच मिळते बा याची आशेने मी ना ते 2 वस्तू त्यांना दिलं, पण त्यांना मला फसवणूक केली ना का तुम्हाला याच जागेवर घरकुल आणून देतो बा, म्हणून त्यानं माझ्याकडून डॉक्युमेंट्स नेले। पण द्यायला पाहिजेत ना मग, हे माझी तर मंजुरी नव्हती का घर बांधत नाही बा। तिकडे किशोर कांबळी कोण आहे? इंजिनियर आहे की कोण आहे? ग्रामपंचायतचे कर्मचारी ते आहे। त्यांना मला सांगितलं का तुम्हाला याच जागेवर देतो बा। मी म्हटलं का मला बांधायचंच नाही आहे बा त्या जागेवर। ठीक आहे तुम्हाला या जागेवर आणून देतो बा, तुम्ही डॉक्युमेंट्स द्या, असं म्हणून खोटं बोलून माझ्याकडून त्यांना डॉक्युमेंट्स नाही दिले। आणि घरकुल काही त्यानं दिले नाही आजपर्यंत। 12 महिने झाली, 12-13 वर्ष झाली। त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडे गेले का? तो तुमच्या पुष्कळ जाग गेलो आम्ही, बोलाले माग नाही, बोलतही नाही। तुम्ही त्याच जागेवर बांधा म्हणते आता, असा तो खोटा बोलते आता, त्याच जागेवर बांधा म्हणते। मी म्हणलं पहिला सांगितलं त्यांनी का मध्ये त्या जागेवर घर बांधायचं नाही आहे बा, या जागेवर द्या। त्या जागेवर 2 कुटुंब राहते ना, मला देर राहते ना, सासरे राहते, तर मी कशी का बांधू? त्याने घराच्या बाहेर काढू शकत नाही ना मी, मध्ये ते तिकडे काही बांधायचं नाही। 20 वर्षापासून मी 20 वर्षापासून इकडेच राहत आहोत, सासऱ्याच्या जागेवर नाही का गुटल्या त्या जागेवर राहतात। या संदर्भात तुम्ही कोणाला पत्र व्यवहार वगैरे केला का? मी व्हिडिओ ऑफिसलाही पत्र दिलंय, बाईच्या अर्ज केलाय, आणि ग्रामपंचायतला 2 अर्ज केले। कोणीच येतं या कामावर दखल घेतली नाही, आणि आमचा याच्यामध्ये आमच्या संग कोणीच याच्यावर चर्चा केली नाही। उलटे का म्हणे 15,000 तुम्ही खाऊन टाका म्हणे, खात्यातले आले आहेत त्यांनाच म्हणलं किशोर कांबळी 15,000 किशोर कांबळी म्हणे खाऊन टाक, कोण पाहिजे म्हणे, शासनाचे पैसे म्हणे, कोणी विचारत नाही म्हणे, यावर खाऊन टाका म्हणे 15,000 रुपये। पण आम्हाला खायचेच नाही ना पैसे, आपल्याला खायचे ना, लाभार्थी आपण वापस गेली असती ना अरे माझी। 15,000 मी खाईन ना, बाकीचे पैसे ग्रामपंचायत खाईल का? हा विषय तयार झाला ना, लाभार्थी मी आहो, मला फोन सरकार शासनानं, माझे पण कागदपत्र आलेच नाही पाहिजे। आणि आपण ग्रामसेवकले म्हणलं, त्याने म्हणलं का 15,000 वापस कर, लिहून हे करतो बा। तर मी ना त्या ग्रामसेवकले म्हणलं का तुम्ही स्टॅम्प मागून लिखित तुमचं काहीतरी मला प्रूफ द्या बा, का मी ना 15,000 तुम्हाला मी द्यायला तयार आहो ना, मला तिकडे बांधायचं नाही। या जागेवर आपण बांधायला तयार आहोत, जिथं राहत आहोत तिथं। तुमची काय मागणी काय आहे? आपल्याला या जागेवर इकडं वल्लाची जे आकारणी आहे सरकार मालक जागेवर, तिथं जर देत असेल घर बांधापुरती जागा तर तिथं बांधायला आपण सक्षम आहोत, पण ग्रामपंचायत निमापूल नाही म्हणते। वाटणी पत्र मा वडील तयार आहे मला जागा द्यायला, वडील तयार आहे ना। चला बा परक्या माणसाची जागा आहे बा, कोणी दुसऱ्यानं आगुटली ते तर वादविवाद आहे, असाही काही प्रकार नाही।
गेली असती माझी. तुम्हाला न्याय नाही मिळाला तर काय पुढची भूमिका काय तुमची? हेच आता काय करतो ना, का करणार आहोत आपण करतो मजूर माणूस. मजूर माणसं करतो. किती आपली वेळा अवकातच काय आपण का करू शकतो? शासन त्याच्या हातात आहे, कायदा त्याच्या हातात आहे. आता त्यानं आपल्याला भूलताप देऊनच आपल्या संग फसवणूक केली आहे ना. कोणी फसवणूक केली तुमची? किशोर भाऊ कांबळी, नेरी ग्रामपंचायत कर्मचारी. येतो मी बिडेवला अर्ज केला आहे. त्या बिडेवच्या अर्जामध्ये 15,000 खाऊन टाक म्हणून शिना कर्मचारी म्हणत आहे म्हणून त्याला सांगलं, पण त्या बिडेवनं लक्षच नाही दिलं ना. त्या बिडेवचं काम होतं चौकशी करायचं, का केला बा तुला या माणसाचं. त्यानं अजूनही लक्ष नाही दिलं. ग्रामपंचायतला 2 अर्ज केलं, ग्रामपंचायतच्या बाडीनं सुद्धा किंवा बाबूनं सुद्धा माझी चौकशी केली नाही का या माणसासंग या कर्मचाऱ्यानं का केलं बा. म्हणजे याची एकच पॅनल आहे ना, असं सिद्ध झालं ना. मला जर त्याच्या म्हणण्यानुसार त्यानं म्हणले होते का तुला याच जागेवर मी घर आणून देतो, आता मला याच जागेवर त्यांनी घर आणून द्यावे. माझी स्कीम वापस गेली असती सरकारले. माझी जागा होती, मी ना काही लपवली नाही, सरकारले माहितच होती ती ग्रामपंचायत मध्ये खोटा व्यवहार नाही, अनलिगल कामच नाही ना आपलं. अनलिगल मी ना काम केले नाही. मग मला त्यानं म्हणले का तुला याच जागेवर घरकुल आणून देतात, आता याच जागेवर त्यांनी मला घरकुल आणून बांधण्याची ही तयारी हे मला सरकार. नाही तर उपोषणाला बसायची तयारी. उपोषणाला बसतो आणि जागामध्ये बायको पोरं घेऊन सगळं काही कुटुंब घेऊन आम्ही उपोषणाला बसायची तयारी आहे नेरी ग्रामपंचायत मध्ये. बस विषय सर कारण की माझी मंजुरी नव्हती ना त्या जागेवर घर बांधायची. ते तुम्ही कर त्यांच्या आकारले काढले का ग्रामपंचायत मधून? आहे ना कर आकारणी. नाही, तुम्ही कर आकारणी दिली असेल ना, हे घरकुलासाठी तुम्ही काढून दिली असेल. नाही नाही मी नाही, त्यांना स्वतःहून उचलली आहे. मी ना माझ्या हाताने एक कागद नाही, फक्त दोन माझ्या घरवाली मी नसताना घरी माझ्या घर हाजिरीमध्ये हिला खोटा भुलता किंवा आश्वासन देऊन शिन्या त्यानं 2 कागद नेले आहे. एक आधार कार्ड आणि पासबुकची झेरॉक्स. कर आकारणी त्यानं स्वतःहून उचलली आहे. चंद्रपुर से सी न्यूज संवाददाता एफाज उर्फ गोलू पठान की रिपोर्ट। महाराष्ट्र के पुणे जिले के जेजुरी टोल नाके के पास आषाढ़ी वारी के दौरान बड़ा हादसा हो गया। पालकी दिंडी में तेज रफ्तार ट्रक घुस जाने से 3 महिला वारकरियों की मौत हो गई, जबकि कई श्रद्धालु घायल हो गए। हादसे के बाद पुलिस और प्रशासन ने राहत और बचाव कार्य शुरू कर दिया। प्रारंभिक जानकारी के अनुसार जेजुरी टोल नाके के पास पालकी दिंडी अपने निर्धारित मार्ग से गुजर रही थी और तभी एक तेज रफ्तार ट्रक अनियंत्रित होकर श्रद्धालुओं के बीच जा घुसा। हादसे में सांगली जिले की राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवड़े और नंदा बाबूराव पवार की मौके पर मौत हो गई। घटना में कई वारकरी घायल हुए हैं, जिन्हें जेजुरी ग्रामीण अस्पताल और अन्य अस्पतालों में भर्ती कराया गया है। सूचना मिलते ही पुलिस प्रशासन और बचाव दल मौके पर पहुंचे और राहत कार्य शुरू किया। महाराष्ट्र की उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ने अस्पताल पहुंचकर घायलों का हालचाल जाना और बेहतर इलाज के निर्देश दिए। फिलहाल पुलिस दुर्घटना के कारणों की जांच कर रही है। प्रारंभिक तौर पर ट्रक के अनियंत्रित होने की आशंका जताई जा रही है। पुणे महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता संतोष जगताप की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।